Bharti examinations. I can see a few new faces in the class. तो मेरे बारे में आप लोग बाद में उनको बता देना, ठीक है? बार बार I don't have to repeat it again and again, है ना? तो चलिए, तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठीच आहे ना एक्झामला? हां, म्हणजे मग मला हिंदी मराठी इंग्रजी तिन्ही येतं, मी मराठी आणि इंग्लिश वापरेल. So, yesterday I told you something about the syllabus that we are likely to cover in our course. I have also shared a few tips with you, and in the end we have assessed your level on English by conducting certain tests in the classes. ठीक है, तो आपका टेस्ट भी रेगुलर होता रहेगा. तो आज थोड़ा सा बेसिक का जो पार्ट है वो मैं आपको एक बार समझा देता हूँ, क्योंकि हमने देखा था कि हमें टेंस और टेंस का यूसेज है, उसके बाद में आर्टिकल्स है, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट है, या उसके बाद में फंक्शनल ग्रामर है. यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टैंड द टॉपिक्स ऑफ फंक्शनल ग्रामर अनलेस यू गेट टू नो अबाउट द बेसिक्स ऑफ लैंग्वेज. तो लैंग्वेज का एक जो बेसिक्स होता है ना, वो आपको पता होना बहुत ज़रूरी है दोस्तों. तो चलिए हम डिस्कस करते हैं बेसिक्स के बारे में. देखिए, जैसे हम मराठी की बात करेंगे, आता मराठीचा आपण जर विचार केला तर मराठीमध्ये काय आहे? बाराखडी आहे, मुळाक्षरे आहेत, जसं अ आ इ ई, ठीक आहे, व्यंजने आहेत, स्वर आहेत. तर मुळाक्षरांमध्ये आपण पाहतो की मराठीमध्ये क ख ग घ न, अ आ इ ई. तसंच इंग्लिशमध्ये सिमिलरली इन इंग्लिश देर आर अल्फाबेट्स. पण मराठीमध्ये काना, मात्रा, विलांटी. खरं पाहिलं तर इंग्रजी सगळ्यात सोपी भाषा आहे. इंग्रजीमध्ये असं काना, मात्रा, विलांटी, अनुस्वार असे काही आहे का? तुम्हाला आत्ता जर मी मराठी लिहायला सांगितलं की बाळांनो एक पेसेज मला मराठीमध्ये लिहून दाखवा, तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो, आय कॅन टेल यू बाय सर्टन्टी, तुम्ही एका 10 ओळीच्या पेसेजमध्ये किंवा त्या 10 ओळीच्या उतारामध्ये किमान 10 चुका तरी कराल. किती? किमान 10 चुका. आणि मी तेच तुम्हाला म्हणालो, इफ आय आस्क यू टू राईट अ पेसेज इन इंग्लिश, तर तुम्ही तिथे मोजक्या चुका कराल, कारण इंग्रजीमध्ये काना, मात्रा, विलांटी असा काही प्रकार नाही आहे. आता मराठीमध्ये आपण खूप कन्फ्यूज होतो. सर पहिली विलांटी, दीपकची विलांटी, दीपक समजा नाव आहे, ठीक आहे, असं नाव आहे दीपक. तर सर दीपक हे जे नाव आहे तर याची विलांटी पहिली वापरायची की दुसरी वापरायची? कन्फ्युजन आहे ना आपल्याला. मग इथे कन्फ्यूज होतो आपण की मग सर दीपक समजा मी असं लिहिलं तर हे असं असं डबल विलांटीचं दीपक लिहिलं तर नाही का चालणार? असा पण प्रश्न येऊ शकतो, बरोबर आहे. इंग्लिशमध्ये तसं नाही, म्हणजे मराठीतल्या पहिल्या विलांटीसाठी आय वापरतात आणि डबल असेल तर ई वापरतात. आता मित्रांनो तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, आणि तुमची इच्छा जर असेल मनापासून तर मी ती गोष्ट तुम्हाला शिकवेल, पण तुमच्यासोबत माझं पण रिव्हिजन होईल. त्याला व्हॉइस आणि ॲक्सेंट असं म्हणतात. म्हणजे पहा, तुम्ही जी कॉल सेंटरमधली मुलगी बोलते ना आपल्याशी, मोबाईलमधून कधी कॉल करते, आहे की नाही? किती गोड वाटतं हो तिचं बोलणं, आहे की नाही? ऐकत राहावं असं वाटतं. मी कधी कधी सुरुवातीच्या काळात वेन आय वॉज ए कॉलेज स्टुडंट, तर कॉल सेंटरला फोन लावायचं आणि गप्पा मारत बसायच्या त्या मुलीशी. बरं वाटतं ना, तिचा आवाज बघा. किंवा काही जर्नलिस्ट असतात जे इंग्रजीमध्ये वार्तांकन करतात, तर त्यांचा आवाज बघा तुम्ही, गोड वाटतं आपल्याला. जसं पलकी शर्मा म्हणून एक जर्नलिस्ट आहे, आहे की नाही? रुबिका लियाकत तशी हिंदीमध्ये जर्नलिझम करते, पण ती इंग्रजी पण छान बोलते ती. तर तिची इंग्रजी आपल्याला अशी ना ऐकत राहावी, असं वाटतं कानाला हेडफोन लावावा आणि ऐकत राहावं, है ना? त्या आवाजाच्या प्रेमात पडतो आपण. होतं असं कधी कधी. तुम्हाला कोणीतरी कॉम्प्लिमेंट दिली असेल की तुम्ही छान बोलता, असं देतात ना कॉम्प्लिमेंट आपल्याला. मला कोणीतरी सर तुम्ही छान भाषणं देता, असं मला कॉम्प्लिमेंट येतं. तसं एखाद्याला स्वयंपाक चांगलं येतं, त्याला आपण म्हणतो ना छान स्वयंपाक करता हां तुम्ही. तसं मुलींना एखादी चांगली दिसत असेल, छान दिसता, नाही नाही तुमच्या केसांची वेणी छान दिसते, असं काही पण कॉम्प्लिमेंट असतं ना प्रत्येकाला, आहे की नाही? तुम्ही छान चालता, तुम्ही छान शिकवता, असं तसं. तर एखाद्याला म्हणतात ओ आय लाईक युअर व्हॉइस, यू आर अ व्हेरी सॉफ्ट स्पोकन लेडी. तर स्पेसिफिकली मी जेव्हा बाय एअर ट्रॅव्हल करतो, आधी मी कॉर्पोरेटमध्ये काम करायचो, तेव्हा मी सारखं महिन्याला 2-3 टूर व्हायचं, कधी चेन्नई जा, कधी हे जा अकॅडमीकडून. तर सारखं फ्लाईटने फिरणं व्हायचं. तर मी थोडा फ्लर्ट करायचो एअर होस्टेस असतात ना त्यांच्याशी, परत ते ऑफिस स्टाफ असतो त्यांच्याशी. मग आपलं उगाच त्यांच्याकडे, मॅम युअर स्माईल लाईट्स अप द रूम, तुम्ही जेव्हा हसता ना संपूर्ण खोलीत प्रकाश पडतो. असं वेगवेगळे वाक्य आहेत, तुम्हाला शिकवेल मी ते सगळे, की एखाद्याला कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे. कपड्यांवरनं कसं द्यायचं,
त्याच्या लुक्सवरनं कसं द्यायचं, त्याला खुश करतं. प्रत्येकाला स्तुती हवी आहे ना आजच्या काळामध्ये, आणि इंग्लिशमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट देता येतं. व्हाय इंग्लिश इज कॉल्ड ॲज अन इंटरनॅशनल लँग्वेज? इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा का आहे? तुम्ही श्रीलंकेमध्ये जावा, तुम्ही अफगाणिस्तानमध्ये जा, जगातल्या कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला इंग्रजी संवाद साधणारी लोक मिळतात, कारण प्रत्येकाच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी विषय आहे. समजा मला हिंदी येतं, आता मी श्रीलंकेमध्ये फिरायला गेलो, विल आय बी एबल टू सर्व्हाइव्ह? नो, बिकॉज त्यांना येतं सिंहली किंवा तमिळ, आपल्याला तमिळचा टी कळत नाही, ठीक आहे, आणि सिंहलीचा ना आपला तर प्रश्नच नाही. मग कोणती भाषा आहे जी त्या लोकां आपल्याशी कनेक्ट करेल? भले त्या लोकांना दे वॉन्ट बी एबल टू स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली और स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, पण ॲटलिस्ट ते बोलतात ते कळतं ना. म्हणजे मी 2013मध्ये, इट वॉज आय थिंक इन 2014, खूप मोठी बाढ आली होती, पूर वगैरे आला होता उत्तराखंडमध्ये. तर स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती साजरी केल्या जात होती. छत्तीसगड रामकृष्ण आश्रम नारायणपूर, जो पूर्ण नॅक्सलाइट एरिया आहे, तर तिथे ऑल ओव्हर इंडियातली मुलं आलेली होती, आणि आपल्या महाराष्ट्रातली पण बरीच मुलं होती वेगवेगळ्या सेंटरकडनं. त्यात मी आणि माझा मित्र आम्ही दोघं पण होतो. तर तिथे तमिळ मुलं होती, केरळा, तामिळनाडू, त्यांना हिंदी येत नाही ॲक्च्युली, तिकडे हिंदी वापरत नाहीत. तर तमिळच्या मुलांना पण हिंदी येत नव्हती. तर मग त्यांची आणि माझी मैत्री झाली. त्यातल्या एक रविचंद्रन नावाचा मुलगा, रविचंद्रन अश्विन तो बॉलर नव्हे, रविचंद्रन, तिकडे आडनाव लावत नाहीत. रविचंद्रन स्वतःचं नाव, अश्विन बापाचं नाव. हे नारायण गुरु म्हणून एक समाजसुधारक होते, पेरियार आणि नारायण गुरु, त्यांनी ते सुरू केलं की आडनाव लावल्याने आपली जात कळते ना, त्यामुळे बाबा ते आडनाव वापरू नये. तुम्ही पहा साऊथच्या लोकांचं नाव पहा, स्मृती मंधाना असं नाव लिहिलं जातं, किंवा समजा ती ॲक्ट्रेस आहे रश्मिका मंधाना असं काहीतरी आहे ना ती, तर ते आडनाव नाही आहे. त्याच्यानंतर ती वेगवेगळे नावं बघा तुम्ही, ॲक्ट्रेसची नावं सांगा मला माहीत असेल तर, साऊथच्या ॲक्ट्रेसची, जे टिपिकल साऊथ ॲक्ट्रेस आहे त्यांचं. ऐश्वर्या राजेश आहे की नाही, ऐश्वर्या तिचं नाव राजेश. तर माझ्या एक मॅडम आहेत, त्यांचं नाव आहे पद्मिनी समीरन, पद्मिनी त्यांचं नाव, समीरन नवऱ्याचं नाव, असं ते वापरतात. एनिवे, तर इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज का आहे? बिकॉज इंग्लिश इज अ फ्लेक्झिबल लँग्वेज. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार ते वापरू शकता. अँड इवन इफ यू मेक ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स इन इंग्लिश, इट इज कन्सिडर्ड. तुम्ही बोलताना चुका जरी केल्या तरी समोरच्याला तुम्ही काय बोलता हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जगातल्या जवळजवळ सगळ्या देशांनी इंग्रजी भाषा स्वीकारली. शिवाय जे ब्रिटिशर्स होते, जिथे जिथे ते गेले तिथे तिथे माणूस काय करतो, कुठेही गेला तर दोन गोष्टी, एक तर तिथे असलेलं कल्चर आणि भाषा स्वीकारतो, आणि जास्त संख्येमध्ये असेल तर स्वतःचं कल्चर आणि भाषा तिथे सोडून देतो. त्या पद्धतीने इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा झाली. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, आपल्या इंग्लिशमध्ये अल्फाबेटचा आपण जर विचार केला तर किती अल्फाबेट आहेत बरं आपल्याकडे? 26 अल्फाबेट आहेत. म्हणजे ए पासून सुरू होतात आणि झेडला ते एंड होतात, बरोबर आहे. मग आता शब्दांचा जो उच्चार आहे, ज्याला आपण प्रोनन्सिएशन म्हणतो, तर शब्दांचा उच्चार आणि त्याचा संबंध हा स्पेलिंगशी असतो का? असायला पाहिजे ना. जसं मराठीमध्ये आपण जे लिहिलं तसंच आपण वाचतो की नाही, आहे की नाही. समजा आपण ज्ञानेश लिहिलं तर बरोबर ज्ञा, न, त्याला मात्रा ने, श असं वाचतो ना आपण. लंगडा असेल तर श करतो, हां, एक स्वतंत्र श असं म्हणतो. तसं इंग्लिशमध्ये आहे का? डू यू थिंक दॅट दिस कॅन ऑल्सो बी डन इन इंग्लिश? समजा मी एक स्पेलिंग लिहितो, ठीक आहे. एकच मिनटं, मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्पेलिंग दाखवतो. कसं वाचाल बरं याला? सरडा, रंग बदलू सरडा माहित आहे तुम्हाला, रंग बदलणारा सरडा. त्याला आता याला वाचताना तुम्ही याला स्पेलिंगचा विचार जर केला तर तुम्ही याला म्हणाल चॅमेलियन. कसं म्हणाल? चॅमेलियन. बट इट्स कमेलियन. कसा आहे उच्चार याचा? कमेलियन. कमेलियन कसा आहे? कमेलियन. ती दारू असते एक पाहिजे, शॅम्पेन म्हणतात त्याला. तुम्ही खेळाडू लोकांना पाहिलं असेल, सामना जिंकला की त्यातनं असं फवारा उडवतात आणि मग ती बियर
पितात, ते शॅम्पेन असतं, बरोबर आहे. तर त्याची स्पेलिंग जी आहे ती CH नी सुरू आहे. मग CH तर च होतो सर, मग त्याला चॅम्पेन म्हणायला पाहिजे, आहे की नाही. मग त्याला आपण काय म्हणतो, शॅम्पेन. काय म्हणतो, शॅम्पेन असं म्हणतो. म्हणजे स्पेलिंगचा आणि उच्चाराचा दुरून दुरून असा काही संबंध नसतो, हे लक्षात ठेवा. समजा एक उदाहरण देतो तुम्हाला. आता हे याला कसं वाचाल, टॉम्ब. कसं वाचाल, टॉम्ब. जर स्पेलिंगचा विचार केला तर. पण याचा करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे टूम. यातला ब सायलेंट आहे. जसं बॉम्ब. उद्या तुम्ही पोलीस म्हणून लागलात, बॉम्ब ब्लास्ट. इट इज नॉट इट इज बॉम्ब ब्लास्ट. ते ब काय आहे, सायलेंट असतो, बरोबर आहे. मग इथे काय येतं, टूम. टूम म्हणजे काय, थडगं. एखादा व्यक्ती आहे त्याला आपण काय करतो, मेल्यानंतर जिथे पुरतो आणि त्याच्यावरून त्याचं स्मारक बांधतो, त्याला काय म्हणतात, थडगं म्हणतो आपण, ठीक आहे. औरंगजेब आहे, त्याला पुरलं, त्याला मारलं आणि त्याच्यावर त्याचं थडगं बांधलं. की दिल्लीमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला काय दिसेल, हुमायूं, द टूम ऑफ हुमायूं. हुमायूं नावाचा तो मुघल बादशाह, त्याचं त्या मेला, त्याला पुरलं आणि त्याच्यावर काय केलं, त्याचं स्मारक बांधलं, ठीक आहे. तर त्याला टूम म्हणतात. म्हणजे स्पेलिंगचा आणि याचा काही संबंध आहे का, नाही. म्हणजे लक्षात घ्या की इंग्लिश इज नॉट अ फनेटिक लँग्वेज. आता इंग्रजीचे उच्चार शिकणं हे पण फार मजेशीर आहे. हे पण काय आहे, फार मजेशीर आहे. तर हे ॲक्च्युली आपल्या सिलेबसचा पार्ट नाही आहे, मी तुम्हाला फक्त नॉलेज म्हणून सांगतोय. जर तुम्हा लोकांची इच्छा असली आणि शेवटपर्यंत तुम्ही टिकून असले तर मी तुम्हाला पर्सनल लेवलला मी इथेच वेगळ्या क्लासमध्ये मी तुम्हाला मोफत म्हणून ते शिकवू शकतो, तुम्हाला आवड असेल. आणि हेच तुम्ही मग ट्रान्सफर करू शकता, तुमच्या मित्रांना शिकू शकता, भविष्यात तुमच्या मुलाबाळांना शिकू शकता, आहे की नाही. उच्चार तुम्हाला आले, कसा उच्चार करायचा शब्दांचा की तुम्ही शिकू शकता. जसं समजा आता आपण आहे एक 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 शब्द लिहितो, मला वाचून दाखवा, तुम्हीच वाचून दाखवा. व्हेरी गुड. तुम्ही कसं वाचाल, फोटोग्राफी, बरोबर आहे. स्पेलिंगचा विचार, बट इट्स ॲक्च्युअल प्रोनाउन्सिएशन इज फोटोग्राफी. कसा आहे, फोटोग्राफी, फोटोग्राफी, फोटोग्राफी. आता ग्र वर इथे काय आहे, स्ट्रेस आहे. फोटोग्राफी कसा आहे, फोटोग्राफी. दुसरा एक शब्द मी तुम्हाला देतो, ते वाचून दाखवा. COLOUR. कसं वाचाल, तुम्ही कसं म्हणता, कलर. आता इथे पहा, हा यू काय आहे, वावल आहे, आणि आर काय आहे, कॉन्सनंट आहे. मग समजा एखाद्या स्वरानंतर जर आर येत असेल, म्हणजे शेवटचा शब्द आर आहे आणि आरच्या आधी काय आलं, स्वर आलं, वावल आलं, तर तो आर सायलेंट असतो. कसा असतो, त्याचा उच्चारच कर, इट्स कल, इट्स कल. कसा आहे, इट्स कल. तुम्ही क्रिकेटची कॉमेंट्री आहे का, बरोबर आहे. आता ते रॉबिन उथप्पा छान कॉमेंट्री करतो, रवी शास्त्री, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, यांची भाषा पहा, न्यूट्रल वेनी ते बोलतात. समजा आता ते यॉर्कर बॉल असतो बघा, माहिती आहे तुम्हाला, अगदी स्टंपवर टाकतात आणि मग ते बॅट्समनला खेळायला अवघड होतं आणि त्याचे तिन्ही त्रिफळा उडतो. स्टंपला त्रिफळा म्हणतात, आहे की नाही. म्हणतो ना आपण, त्रिफळाचित केले, धावबाद केले, असे शब्द, रन आउटला धावबाद. तर एक शब्द आहे, आता याला कसं वाचाल तुम्ही, इट्स यॉर्कर, बरोबर आहे. पण आता इथे काय आहे, आरच्या आधी ओ आला आणि ओ काय आहे, वावल आहे, मग आर सायलेंट करून टाकायचं, इट्स यॉर्कर. इट्स काय आहे, यॉर्कर. इट वॉज अ यॉर्कर डिलिव्हरी अँड मनोज सर कुड नॉट प्ले, हेन्स ही बोल्ड आउट अँड नाव ही इज वॉकिंग टुवर्ड्स द डग आउट. म्हणजे काय झालं, यॉर्कर आहे, फरक आहे. तर ह्या टेक्निक्स असतात, याची काही रूल असतात, याची प्रॅक्टिस करावी लागते, याचे साऊंड असतात वेगवेगळे, ते शिकवायला लागतात. तर 2-3 लोकांना ज्यांना आवड आहे, नंतर तुम्ही मला थोडंसं, माझं हेल्थ थोडी रिकवर झाली, बरोबर आहे, की मग मी तुम्हाला ते शिकवेल इथे फावल्या वेळेत. क्लास झाला की सहज म्हणून आपलं गमतीशीर म्हणून बसल्या बसल्या तुमचा सराव होईल आणि तुम्हाला नॉलेज पण मिळेल, ठीक आहे. चला, तर मित्रांनो, हे मी तुम्हाला का सांगितलं इंग्रजीच्या बेसिक्समध्ये, कारण एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इंग्लिशमध्ये अल्फाबेट आहे, बट अल्फाबेटचा आणि उच्चाराचा दुरून दुरून संबंध नाही. बट व्हेन यू टेक अन एक्झाम्पल ऑफ मराठी लँग्वेज, हिंदी लँग्वेज, संस्कृत आहे, तर तिथे जे स्पेलिंग असतं, जे लिहिलेलं असेल तसंच आपण त्याला वाचतो. पण इथे मात्र बाळांनो तसं काहीही होत नाही. इथे तसं मात्र काही होत नाही. आलं का लक्षामध्ये, कळलं, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. चल, आता पुढे जाऊया. आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो अल्फाबेट्स. काय, अल्फाबेट. किती अल्फाबेट आहेत, तर इंग्लिशमध्ये आहेत टोटल
26 अल्फाबेट. अल्फाबेट सुरू कुठून होतात? ए पासून, आणि शेवट कुठे होतो त्यांचा? झेड ला होतो. आय एम सॉरी, नॉट बी ला. ए टू बी नव्हे तर कुठे आहे? ए टू झेड. हे काय होतं? अल्फाबेटची सुरुवात आहे ए पासून आणि शेवट कुठे होतो? झेड पर्यंत होतो. हे काय करायचंय? लक्षात ठेवायचं. ए टू झेड काय आहे? अल्फाबेटची सुरुवात जी आहे ती होते. अच्छा, आता हे जे 26 लेटर आहे की नाही, यांचा आपण 2 क्लास केलाय, यांचं वर्गीकरण केलं. तसं मराठीमध्ये 2 वर्गीकरण तुम्हाला पाहायला मिळतील. एक आहे स्वर आणि दुसरं काय आहे? व्यंजन. बरोबर आहे. आता स्वरामध्ये काय काय येतं? जसं अ, आ, ई, ई. पहा उच्चार बघा. पहिला जो उ असतो की नाही मराठीमध्ये, बघा हा एक आहे उ आणि दुसरा काय आहे? उ. तसं ई, ई इडलिंबूचा, अननसाचा लहानपणी शिकलो. आता याच्यात पण एक ऱ्हस्व आहे आणि एक दीर्घ आहे. म्हणजे याला म्हणतात एक शॉर्ट वॉवल आणि एक असतो लॉंग वॉवल. इंग्लिशमध्ये शॉर्ट असेल तर काय येतं? आय, आणि लॉंग असेल तर काय येतं? ई. जसं तुम्हाला उदाहरण देतो, SIT सीट आणि SEAT सीट. आता तुम्हीच सांगा रे बाळांनो, यातलं कुठलं लॉंग आहे आणि कुठलं शॉर्ट आहे? SIT सीट काय आहे? शॉर्ट. आणि SEAT सीट कसं आहे? लॉंग. ओके, सिट डाऊन. उच्चार वा. सिट डाऊन. ओके, एक्सक्यूज मी सर, कॅन आय हॅव अ सीट हिअर? मला इथे बसायला जागा. सीट. काय केलं आपण? उच्चार लॉंग केला. सीट. जी बशी खालून आ हळुवार वर जाऊ द्या. बरोबर? सीट. ओके, सिट. बरोबर आहे. सिट डाऊन असं म्हणतो का? सिट डाऊन असं म्हणतो का आपण? ते विचित्र होईल ना. मी जर असं म्हटलं सिट डाऊन, तुम्ही म्हणाल सर झालं जेंडर चेंज झालं तुमचं. बरोबर आहे की नाही? होतं की नाही असं? असं म्हणून बघा बरं तुम्ही एखादा, एक्सक्यूज मी, विल यू प्लीज सिट डाऊन. येडागत होईल. एक्सक्यूज, विल यू प्लीज सिट डाऊन. ओके, आणि समजा आपल्याला जागा, एक्सक्यूज मी, कॅन आय हॅव अ सीट हिअर? सीट म्हणजे झालं लॉंग. तसं मराठीमध्ये उ, ऊ, ई, ई. काय आहे? एक आहे शॉर्ट आणि एक काय आहे? लॉंग. हे लक्षात ठेवायचं आहे बाळांनो. आता इंग्लिशमध्ये काय आहे की हे जे 26 अल्फाबेट आपल्याकडे आहेत ना, याचा आपण 2 क्लास करून टाकले. किती क्लास केले? 2 क्लास. एक जे आहे त्याला म्हटलं आपण स्वर म्हणजेच वॉवल. काय म्हटलं जातं त्याला? वॉवल. वॉवल. ठीक आहे, वॉवल म्हणजे स्वर. आणि दुसरं जे आहे ना बाळांनो, त्याला काय म्हटलं जातं? कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय? व्यंजन. काय म्हणतात त्याला? व्यंजन. वॉवल म्हणजे स्वर, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. इज दिस क्लिअर? ओके, चला आता पाहूया आपण. आता पहा कोणकोणते वॉवल आहेत मग. आउट ऑफ दीज 26 लेटर or out of these 26 alphabet there are 5 vowels in English. किती आहेत? 5 आहेत. कोणकोणते आहेत? A, E, I. वाह, काय हुशार मुलं आहेत रे. आपण आधी भेटायला पाहिजे होतं की नाही? आहे की नाही? तर त्यानंतर आहे कॉन्सोनंट. काय आहे? कॉन्सोनंट. एक गोष्ट सांगू गमतीशीर मित्रांनो, आता सगळे आपण मध्यम कुटुंबातलीच मुलं आहे ना, आहे की नाही? संघर्ष करून आपल्याला आयुष्यात पुढे जायचं म्हणून आपण हे करतोय. काही लोक अशी असतात की आता सगळ्यांनाच काही गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही लाईफमध्ये. काही मुलं अशी असतात की सर 1-2 वर्ष घरची हेल्प करतात, स्पेसिफिकली मुलींच्या बाबतीत. मग अर्निंग अँड लर्निंग होतं, पैशाचा प्रश्न उद्भवतो. तुम्हाला चांगली इंग्रजी जर येत असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला त्याचे बऱ्यापैकी फायदे आहेत. जे इंटरनॅशनल कॉल सेंटर्स असतात ना, थोडी लाईफ हेक्टिक आहे, पण तिथे बरीच मुलं काय करतात, 2 वर्ष 3 वर्ष जॉब करतात, बक्कळ पैसा कमावतात, घर बांधतात, गाडी घेतात आणि परत एज्युकेशन कंटिन्यू करतात. म्हणजे जी मुलं आता 20, 21, 22 वर्षाची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे. तुमची इंग्रजी चांगली असेल, तुम्हाला चांगलं बोलता येत असेल ना, तर खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत की जिथे 12 महिने कंटिन्यू हायरिंग सुरू असतं. कधी डे शिफ्ट असतं, कधी नाईट शिफ्ट असतं, बक्कळ पैसा मिळतो तुम्हाला. सॅलरी कमी असतं पण तुमचा इन्सेंटिव्ज वगैरे जो आहे ना तो चांगला निघतो. म्हणजे इंग्रजी हे तुम्हाला खूप फायद्याचं आहे. जसं समजा ॲमेझॉन कंपनी आहे. आता ॲमेझॉनमध्ये जे साधं कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात ना, ते महिन्याला लाख रुपये कमवतात. तुम्ही जेवढ्या क्वेरी रिझॉल्व्ह करता ना तेवढे तुम्हाला पैसे पण मिळतात. त्यासाठी काय गरजेचं आहे? तुम्हाला इंग्रजी भाषा येणं काय आहे? गरजेची आहे. ठीक आहे, चला आता वॉवल किती आहेत आपल्याकडे? 5. A, E, I, O, U. ठीक आहे. आणि उरलेले जे लेटर आहेत तर 21 किती झाले मग?
21 काय आहेत कॉन्सोनंट आहे. फॉर एक्झाम्पल बी, सी, डी, एफ हे सगळे काय झाले, हे झाले व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट झाले. आता माझा पुढचा प्रश्न आहे, नाव माय नेक्स्ट क्वेश्चन टू ऑल ऑफ यू इज, या पाचच शब्दांना किंवा या पाचच लेटरला आपण का म्हणतो वॉवल? सर बी हा वॉवल का नाही आहे? सी पण हा वॉवल असायला पाहिजे, डी शुड ऑल्सो बी अ वॉवल असायला पाहिजे की नाही, पण नाही ना. म्हणजे यांना आपण वॉवलचा दर्जा दिला तर काहीतरी कारण असेल ना बाळांनो. काय कारण आहे बरं? हा बरोबर सांगताय तुम्ही, सांगा. हां व्हेरी गुड, सोपी गोष्ट आहे. मराठीमध्ये तुम्ही उच्चारा उच्चारून बघा तुमची जीभ कुठे टच होतीये का? नाही, म्हणजे त्याचा उच्चार स्वतंत्र आहे. समजा तुम्ही म्हणा आ, ई, ई, उ, ऊ, ए, आई, कुठे टच होतंय? वास्तविक पाहिलं तर तुमची जीभ, तुमचे दात, तुमचे ओठ हे उच्चार करण्यासाठी एखाद्याचं समजा ओठच पकडून शिवून ठेवले तर शिवून ठेवले, बोलता येईल का त्याला? एखाद्या जीभ बोलता येईल का त्याला? नाही ना. जीभ कापून टाकली तर? एक हिंदी मूवी आहे गोविंदा आणि राणी मुखर्जीचा, त्यामध्ये गोविंदा एका मुक्या व्यक्तीची भूमिका करतो आणि राणी मुखर्जी नावाची अभिनेत्री आहे, त्याला तो मुलगा आवडायला लागतो. ती त्याच्यावरती प्रेम करायला लागते, त्याच्याशी लग्न करायला तयार होते. पण तिला नंतर कळतं का मी ज्या मुक्यावर प्रेम केलं तो मुका नाहीच आहे आणि मग यांनी मला धोका दिला वगैरे. आणि मग तो डॉक्टरकडे जातो की मला कायमचं ऑपरेशन करून मुका करा, आहे की नाही, म्हणजे मुलीसाठी काय काय करतील लोक सांगता येत नाही. मग तो डॉक्टर म्हणतो नाही मी असं करू शकत नाही. मग तो चाकू घेतो आणि स्वतःची जीभच कापून घेतो, आहे की नाही. मग कायमचा काय होतो, मुका होतो. पण जीभ जी आहे, जिभेवरती टेस्ट बर्ड पण असतात. जिभेचा शेंडा कापला तर गोड चव येणार नाही, कडा कापून टाकला तर तुम्हाला खारट तुरट काही कळणारच नाही. तुम्ही असं कधी काही करायचं नाही. तू नाही तो कोई और सही, कोई और नहीं तो कोई और सही. जग खूप मोठा आहे की नाही. चक्कर लगाओगे पुणे के बहुत मिल जाएंगे. ठीक आहे, तर ले मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा. चला आता मित्रांनो तुम्ही ए चा उच्चार करा. ए, ई, आय, ओ, यू. माझं ओठ, टाळू, सॉफ्ट पॅलेट, हार्ड पॅलेट, टंग, आर दे टचिंग टू वन अनादर? नो, ॲब्सोल्युटली नॉट. ते एकमेकाला टच करत नाहीये, बरोबर आहे. म्हणजे ज्या लेटरचा उच्चार हा स्वतंत्र असतो, इंडिपेंडंट असतो, त्यांना आपण काय म्हणतो, वॉवल असं म्हणतो. आणि वॉवलचा उच्चार करताना हॉट एअर इज थ्रोन आउट ऑफ युअर माउथ. ई, पहा गरम हवा बाहेर येते, पण मुखातले अवयव एकमेकाला टच करत नाही. पण आता जे व्यंजन आहे, व्यंजनांचा उच्चार हा स्वरांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. समजा तुम्हाला आता बी चा उच्चार करायचा आहे. बी बघा बरं, बी, ओठ एकमेकाला टच होतात आणि मग खाली येतात. आता मी काय केलं, बी म्हणजे बी मध्ये जोपर्यंत मी ईचं मिश्रण करत नाही तोपर्यंत याचा उच्चार पूर्ण होतोय का? पूर्ण होतोय का मित्रांनो? होत नाहीये. बी तसंच पहा, डी, एफ, एफ, एफ ना, नॉट यफ. काही लोक म्हणतात यफ, यफ, यफ वायला आहे सर मी. इट इज एफ, एफ. हा खालचा ओठ वरच्या दाताला लागला पाहिजे. करून बघ, एफ, 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 खालचा ओठ एफ, वरच्या दाताला काय होतो, टच होतो. मग कसं येईल मित्रांनो, पहा, ए प्लस एफ म्हणजे ए. ए काय आहे, वॉवल आहे, स्वर आहे. मग जोपर्यंत एफ मध्ये ए मिक्स आपण करत नाही तोपर्यंत त्याचा उच्चार होतोय का? नाही. तर ही एक गोष्ट महत्वाची आहे की दोज लेटर्स ऑफ अल्फाबेट which have got their independent pronunciations are known as vowel. आणि ज्यांचं प्रोनाउन्सिएशन वॉवलवर डिपेंड आहे का, जोपर्यंत वॉवलची मदत त्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांचा उच्चार होऊ शकत नाही. तर अशा लेटरला आपण काय म्हणतो, कॉन्सोनंट्स किंवा व्यंजन असं म्हणतो. इज दिस क्लिअर? आलं लक्षामध्ये? व्हेरी गुड, हे लक्षात तुम्हाला आलं पाहिजे. बरं, आता मित्रांनो पुढचा महत्त्वाचा मुद्दा, जसं मराठीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या शब्दाचा मुखावाटे उच्चार केला तर त्याला आपण ध्वनी म्हणतो आणि त्याच शब्दाला आपण कागदावरती लिहिलं त्याला अक्षर म्हणतो. सेम इज विथ इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये दोन गोष्टी असतात. एक असतो इंग्लिशमध्ये साऊंड. काय असतो?
साऊंड. आणि दुसरा काय असतो मित्रांनो, दुसरा असतात लेटर. साऊंड म्हणजे ध्वनी आणि लेटर म्हणजे काय, अक्षर. आता साऊंड म्हणजे काय, व्हेन अल्फाबेट इज प्रोनाउन्स्ड थ्रू युअर माउथ, मुखावाटे जेव्हा अल्फाबेटचा उच्चार होतो तेव्हा त्याला ध्वनी म्हणतात. आणि तेच अल्फाबेट तुम्ही कागदावरती लिहून काढले की त्याला काय म्हणतात, लेटर म्हणतात. काय म्हणतात, अक्षर म्हणतात. आता इंग्लिशमध्ये किती अल्फाबेट आहेत, 26 अल्फाबेट आहे. पण इंग्लिशमध्ये साऊंड वेगळे आहेत. इंग्लिशमध्ये साऊंड वेगळे आहेत. किती साऊंड आहेत इंग्लिशमध्ये, 44. किती आहे, 44. याला 44 म्हणत नाही, इट्स 40. आर आहे ना, सायलेंट आहे. म्हणजे स्पेलिंग कशी येते याची पहा. आता सांगा, आता इथे आरच्या आधी काय आला, ओ आला. मग इथे काय असेल, हे 44 असेल का, 44 रुपीज द्या मला. नो, ओ गिव्ह मी 44 रुपीज. किती, फॉ फॉ, जसं 40 शब्द असतो ना, फॉ फॉ, 44. किती, 44. हे 4 पण नाही, कसं आहे, फो 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 असं येतं. हे आर सायलेंट आहे, फो. ओके, 4 रन, नॉट 4 रन. 4 रुपीज, नो, 4 रुपीज. फो आहे की नाही, फो असा शब्द याचा होतो. तर इथे काय आला, 44. किती, 44. आता पहा इंग्लिशमध्ये किती साऊंड आहेत, तर 44 साऊंड आहे. आता या साऊंडचं पण क्लासिफिकेशन केलंय. याच्यामध्ये 2 असतात. एक असतो वॉवल साऊंड. काय असतो, वॉवल साऊंड. आणि दुसरा जो आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉन्सोनंट साऊंड. काय म्हणतो, कॉन्सोनंट साऊंड आपण त्याला म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. आता महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हे जे वॉवल साऊंड असतात याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. ठीक आहे. याला याला एक एक जे आहे त्याला काय म्हणतात, एक प्रकार असतो त्याला मोनोफ्थॉंग म्हणतात. काय म्हणतात, मोनोफ्थॉंग. आणि दुसरं जे आहे त्याला काय म्हटलं जातं, डिफ्थॉंग, किंवा त्याला वॉवल ग्लाइड असं म्हटलं जातं. डिफ्थॉंग म्हणजे काय, एका त्याच्यामध्ये 2 चाऊच, असा आ, ॲ, उ, आ, हे जे आहे त्याच्यामध्ये 2-2 मिक्स करावे लागतात ना आपल्याला. आणि मोनोफ्थॉंग म्हणजे काय, जे सिंगल असतात, एक एकटे असतात. तर हे जर तुम्हाला आले, हे 44 साऊंड, आणि यांचं इंटिग्रेशन कसं करता आलं, देन यू विल बी एबल टू स्पीक न्यूट्रल इंग्लिश. म्हणजे तुम्ही इंग्रजी, तुमची मातृभाषा कोणती आहे, नोबडी विल बी आयडेंटिफाय whether you are a Marathi, Hindi or some other language speaking person, because you will be speaking English in a न्यूट्रल वे. ठीक आहे. तर हे तुम्हाला शिकावं लागतं कशामध्ये, वॉइस अँड ॲक्शन मध्ये. मी जे तुम्हाला म्हणालो ते डिपेंड कशावर आहे, तुमच्या सहभागावर. माझ्यावर आहे का, अल्लाह मेहरबान तो गधा पहलवान, अल्लाह तो मेहरबान है, अब गधों को सोचना है क्या बनना है. ठीक आहे की नाही. चला, म्हणजे ते एक कहावत आहे ना आपल्याकडे की मोहम्मद पहाड़, पहाड़ मोहम्मद के पास नहीं जाएगा, तो मोहम्मद को पहाड़ के पास जाना पडेगा. तशी ती म्हण आहे. ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षामध्ये. हे पहिलं आपण कशामध्ये, लेटर आणि साऊंड. तर आता आपण पाहिलं मित्रांनो, पुढे मी तुम्हाला सांगितलं की साऊंड किती आहेत, 44 साऊंड आहेत इंग्लिशमध्ये. आणि लेटर किती आहेत, तर लेटर म्हणजे जे काही तुम्ही कागदावरती लिहिता पेनाने, व्हॉट एव्हर इज रिटन ऑन अ पेपर इज कॉल्ड लेटर. त्याला काय म्हणतो आपण, लेटर असं म्हणतो. आता पहा, वेगवेगळे लेटर जर एकत्र आले तर काय तयार होईल, वर्ड तयार होऊ शकतो ना. वर्ड म्हणजे काय, शब्द. वर्ड म्हणजे काय, शब्द. समजा आपण काय केलं, समजा आता व्हॉट्स युअर नेम, ऋषिकेश. थांब, मला नाव पाठ करू दे तुझं. सगळ्यांची नावं पाठ, एकदा लक्षात राहिलं की आता तुझं नाव मी कधीच विसरणार नाही, नाही का. आय विल नेवर फॉरगेट यू. कोणी म्हटलं का आजपर्यंत असं, नाही नाही म्हटलं. ठीक आहे. त्याला अजूनही कळलं नाही ऋषिकेशला मी काय म्हणालो ते. मुलींना कळालं तर, हा कळालं ना, व्हेरी गुड. गंमत जम्मत आपला हसत खेळत शिकायचा, वाईट वाटून घ्यायचं नाही. मी असं जोक करत असतो. आपला माझा स्वभाव थोडासा कसा आहे, हसत खेळत, म्हणजे असं असं ताण घेऊन. काय असतं मित्रांनो, डोक्याला गन लावली, डोक्याला गन लावली आणि सांगितलं हसो, हसणार आहे का, तुमच्या डोक्याला गन लावली आहे मी, असं एकदम टेन्स सिच्युएशन आहे, आणि तिथे तुम्हाला म्हटलं हस रे बाळा, तुम्ही हसू शकता का, नाही ना, आहे की नाही. तुम्हाला मोसम पाहिजे ना तसा. तर अभ्यास ही एक काय प्रक्रिया आहे, यू शुड एन्जॉय इट. जोपर्यंत तुम्ही कंपेरेटिव्हचा अभ्यास करता की नाही, एन्जॉय म्हणून करायचं. ताण घेऊन आपरे कसंच करू, परीक्षा जवळ आली काय, असं केलं काहीच होत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. टेन्शन मी जेव्हा जेव्हा घेतलं
तेव्हा काहीही झालं नाही, फक्त टेन्शन मिळालं आहे दुपटीने. आणि जेव्हा असं वाटलं खड्ड्यात गेलं, झालं तर झालं, नाही तर नाही झालं, मी करत राहीन, त्या वेळेला चांगला आपल्याला पॉझिटिव्ह बेनिफिट त्याचा मिळतो. म्हणून मोठी लोक जे आहेत ना, बिझनेसमन असतील, स्पोर्ट्स प्लेयर असतील, आपण टी व्ही पाहताना अरे चौका मार, आपल्याला टेन्शन येतं, आपले वडील इकडे बीपी वाढून जाते त्यांची, पण ते एकदम नॉर्मल असतात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला आपला परफॉर्मन्स द्यायचं. तर स्टुडंट लाईफमध्ये पेपर आल्याजवळ हरकत नाही सर, मी 12 तास अभ्यास करत होतो, 12चा 15 करेल, 15चा अजून 1 घंटा जास्त करेल, बरोबर आहे, पण टेन्शन घेऊन काही करायचं नाही, ठीक आहे. म्हणजे मग ते एक कहावत आहे इंग्लिश हिंदीमध्ये, माइंड सेट आहे तो लाईफ सेट आहे. काय कहावत आहे? माइंड सेट आहे तो लाईफ सेट. आपला माइंड सेट असेल तर लाईफ सेट आहे. बघा इतकं मला वेदना होत आहेत, त्रास होत आहेत, माझ्या चेहऱ्यावर जाणवत आहे का? हरकत नाही, आलेला हे दुःख आहे, त्रास आहे, काही दिवसानंतर परत चांगले दिवस येतील. लाईफमध्ये कायम लक्षात ठेवायचं मित्रांनो, म्हणजे माझा विचारधारा आहे की लोकांचे चांगले दिवस जास्त दिवस टिकत नाही, आपले वाईट दिवस जास्त दिवस टिकणार आहे का? लोगों के अच्छे दिन ज़्यादा दिन नहीं रहते, तो क्या हमारे बुरे दिन ज़्यादा दिन रहने वाले हैं? और लाइफ में वैसे भी जब कुछ अच्छा होने वाला होता है ना, उसके पहले बहुत बुरा होता है कि नहीं? एक हिंदी मध्ये कहावत है, सर जब भी कुछ अच्छा करने जाता हूँ कांड हो जाता है, ठीक आहे की नाही? अशी गोष्ट आहे. ते असं चालतं ते, म्हणजे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे एक शेजारच्या पड़ोसी की आंटी ने मुझे 50 रुपए दिए और बोला कि एक दही का पैकेट और 1 किलो शक्कर लेके आओ. मैं सोचा यार पहले एक 10 रुपए वाली फ्रूटी पी लेता हूँ, अब शक्कर ही नहीं मिल रही. तो आता द्यायचे 50 रुपये, उरले 40, आता काय करू सर? ठीक आहे, असं लाईफमध्ये होत राहतं. म्हणजे आपण करायचं असतं आपल्याला एक, होतं आपल्यासोबत एक, हे टेस्टिंग म्हणतात मित्रांनो याला. दिस इज कॉल्ड टेस्टिंग. तुम्हाला करायचं एक, झालं उलटच. आता विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही कसं हँडल करता त्या सिच्युएशनला, तुम्ही स्वतःची मनस्थिती कशी ठेवता, कसं स्वतःला मॅनेज करता, त्यातून तुम्ही पुढे गेलात ना, तर मग ते यश तुम्हाला प्राप्त होतं. नाहीतर डोकं आपटत बसलो, आयला मला काय करायचं होतं, काय झालं, जाऊ द्या आता नाही करत, वाटतं आपल्याला, थोड्या वेळेसाठी वाटतं. जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येते ना मित्रांनो, दुःख येतं, अचानक घरी काहीतरी घटना होते, काहीतरी जवळचा माणूसच कोणीतरी दगावतो, ब्रेकअप होऊन जातं, काही लोकांचं धक्का बसतो, होतं. अनेक लोक पाहिली आहे मी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम टीचिंग फील्डमध्ये, अशी बहुत टूटे दिलों को मैंने देखा है ना. ते आपल्याजवळ येऊन जोडण्याचा प्रयत्न करतात. मग आहे ठीक आहे, आपण टाके घालून द्यायचे त्याला, जुडलं तर ठीक, नाही तर जा बाबा, आहे की नाही? तर आपण हारायचं नाही कधी, आहे की नाही? ऑड सिच्युएशन आहे, ऑड सिच्युएशनमध्ये जर तुम्ही टिकून राहिले तर मग परिस्थिती तुम्हाला जे पाहिजे ते देते. म्हणून बरीच लोक पहा की थोडी परिस्थिती विपरीत आली, क्लीन स्वाईप होतात. ते जे क्लीन स्वाईप होतात ते कायमचे. ती लक्षात ठेवा मित्रांनो, गिरणं इम्पॉर्टंट नाही आहे, गिरकर उठणं इम्पॉर्टंट आहे. काही लोक खाली पडले ना उठतच नाहीत, ते झोपूनच राहतात. तुम्हाला माहिती आहे गांधीजी जेव्हा साऊथ आफ्रिकेमधून प्रवास करत होते, तर मी राजकोटला गेलो होतो मध्यंतरी एका प्रोग्रामला. तिथे छान गांधी म्युझियम आहे, म्हणजे ते जुनागडच्या नवाबांनी शाळा बनवली, त्या शाळेमध्ये गांधीजींचं शिक्षण झालं होतं तिथे 8वी पर्यंत. आता शाळेचं म्युझियम केलं. कधी तुम्ही राजकोटला गेलात किंवा गुगलवर पण पाहू शकता, खूप छान म्युझियम आहे. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टीचं तिथे आपल्याला माहिती मिळते म्युझियममध्ये. प्रत्येक कंपार्टमेंटला मुलं आहेत तुमच्यासारखे तरुण, माहिती देतात. तर तिथे मी पाहिलं की त्यांना ते रेल्वेतनं फेकून दिलं की अरे हे काळा मनुष्य कसा काय प्रवास करतो इथून. वंशभेद आपल्याकडे भारतात जातीभेद केला जातो, आपल्याकडे वंशभेद नाही केला. काळा गोरा भेद आहे का आपल्याकडे? नाही, आपल्याकडे लोक जातीभेद करतात. पण तिकडे काय करतात? जातीभेद नाही, तिकडे वंशभेद. तो पण ख्रिश्चन आहे, गोरा पण ख्रिश्चन आहे, काळा पण ख्रिश्चन आहे, पण तरी तो काळा आहे म्हणून त्याला वेगळं. गांधीजींना फेकून दिलं ट्रेनमधून, ते रात्रभर तिथेच बसून राहिले. त्या स्टेशनवर त्यांना लिओ टॉलस्टॉयचं एक पुस्तक दिसलं, ते विकत घेतलं त्यांनी, ते वाचलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते तिथून उठून उभे राहिले तर ते केवळ मोहनदास करमचंद गांधी नव्हते, तर ते कोण होते? ते महात्मा गांधी म्हणून उभे राहिले. तर लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतील, ते आपल्याला झुकवण्याचा प्रयत्न करतील. पहा, एक ब्रायोफायटा नावाचं एक प्लांट आहे, तुम्ही सायन्समध्ये शिकाल. ब्रायोफायटा, त्याला आपण त्याला ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम म्हणतात. ते पाण्यात पण जगते, जमिनीवर पण. तर ब्रायोफायटा पूर प्रिव्हेंट करते, फ्लड प्रिव्हेंट करते. पाऊस आला जोराचा तलावामध्ये किंवा याच्यामध्ये, ती असं झुकते रबरासारखी, आणि पावसाचा प्रवाह कमी झाला की परत ती उभी राहते. तसं आपलं लाईफ असलं पाहिजे. बाउन्सर बॉल आला, क्रिकेटर लोक काय करतात? बाउन्सर बॉल आला खाली झुकतात, त्याला सोडून देतात. तसं आपल्या आयुष्यात येणारी संकट म्हणजे काय आहेत? बाउन्सर. हे काय आहे? हे बाउन्सर आहे ना. 9 तारखेला परीक्षा आहे सरांची, हातात जळाला.
प्रश्न पडला होता येऊन लेक्चर कसं घ्यावं, मनाला सांगितलं नो प्रॉब्लेम, हील होईल. मनाला सांगितलं नो प्रॉब्लेम, किती त्रास होऊ दे, सहन करायचं, काही दिवसानंतर हे बदलणार आहे. बोटाने लिहितोय, पेन पकडता येत नाही तर, पण थांबलो का आपण, थांबायचं नाही. थांबलो की मग संपला. त्यामुळे कधीच तुम्ही लाईफमध्ये ज्याला पुढे जायचंय त्यांनी मात्र थांबायचं. थांबण्याचा प्रयत्न केला जाईल, कधी नैसर्गिक असू शकतो, कधी मानव निर्मित असेल, पण अपने को रुकने का नाही, क्योंकि माइंड सेट आहे तो लाईफ सेट आहे. चलो व्हेरी गुड. आता पहा वर्ड, वर्ड मध्ये काय मित्रांनो, शब्द. वेगवेगळे अल्फाबेटचं तुम्ही कॉम्बिनेशन केलं, वेन डिफरंट अल्फाबेट्स आर कंबाइंड टुगेदर दे फॉर्म अ वर्ड. ते काय तयार करतात, शब्द तयार करतात, बरोबर आहे. आता एक शब्द, दोन शब्द, वेगवेगळे शब्द तयार केले तर काय तयार होईल, सेंटेन्स तयार होईल. सेंटेन्स पासून पुढे पॅसेज आणि पुढे मग भाषा तयार होते. पहा आता वर्ड म्हणजे काय, समजा मी घेतलं, समजा इथे एखादा शब्द घेतला, समजा आयुष शब्द घेतला मी, किंवा ऋषिकेश घेतला, आयुष, आयुष AUSH, ठीक आहे, किंवा आपण ऋषिकेश घेऊया. स्पेलिंग बरोबर आहे ना रे बाळा ऋषिकेशची? आर कुठे आहे, याच्या ठिकाणी री आहे का तुझं, हे ऋषिकेश झालं, तुझं ऋषिकेश आहे, ठीक आहे, चला हरकत नाही. आता हे ऋषिकेश, ऋषिकेश आणि ऋषिकेश दोन नाव आहे, ठीक आहे. तर आता इथे आपण काय केलं, समजा मित्रांनो इथे आपण काय केलं, हे वापरलं, ऋषिकेश लिहिलं. आता ऋषिकेश मध्ये वेगवेगळे लेटर आहेत की नाही, इथे समजा H आहे, इथे R आहे, I आहे. सो वेन डिफरंट लेटर्स आर कंबाइंड टुगेदर दे फॉर्म अ वर्ड. आता वेगवेगळे शब्दच एकत्र केले तर वाक्य नाही का तयार होणार. समजा मी जर असं म्हटलं, ओके आय एम अ टीचर, वाक्य घेतलं मी, आय एम अ टीचर, असं मी काय घेतलं, वाक्य घेतलं. मग या वाक्यामध्ये हे वाक्य तयार झालं, आय एम अ टीचर. हे काय झाले, वेगवेगळे शब्द झाले. वेन डिफरंट वर्ड्स आर जॉइंड टुगेदर or when a group of words combined together they form a sentence. इथे काय झालं, सेंटेन्स तयार झालं. याला काय म्हणतो आपण, सेंटेन्स म्हणतो. सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य. सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य. आलं लक्षामध्ये, कळलं इथपर्यंत, गॉट इट अंडरस्टूड. हे काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. इज दिस क्लिअर, आहे समज में, ठीक आहे. मग काय झालं, शब्द अल्फाबेट, अल्फाबेट पासून शब्द, शब्दापासून वाक्य काय झाले, तयार झाले. आता या वाक्यांच्या प्रकाराला मात्र शिकणं आपल्यासाठी काय आहे, अत्यंत गरजेचं असतं. समजलं इथपर्यंत, एवढं लक्षात आलं का, हे महत्वाचं. एवढं लक्षात येणं आधी काय आहे, गरजेचं आहे. चला आता तुम्हाला मी थोडंसं एक ओव्हरलुक करूया आपण. साधारणतः मित्रांनो इंग्लिश मधले आपण वाक्य जर पाहिले तर वाक्यामध्ये 3 महत्वाचे घटक असतातच. किती, 3. जसं मराठीमध्ये काय असतो, कर्ता, कर्म आणि क्रियापद असतो, बरोबर आहे. आता समजा कर्त्याशिवाय वाक्य पूर्ण होईल का, नाही. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होईल का, नाही. कर्माशिवाय होतं का, हो व्हेरी गुड. कर्माशिवाय वाक्य पूर्ण होतं, म्हणजे वाक्यात कर्म असला काय नसला काय काही विशेष फरक पडत नाही. सिमिलरली इंग्लिशमध्ये पण 3 महत्वाचे घटक लक्षात ठेवायचे. पहिला घटक जो आहे त्याला काय म्हणतात, सब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट आणि तिसरा वर्ब. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वाक्यामध्ये सब्जेक्ट असला काय आणि सॉरी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट असला काय आणि नसला काय, वेदर इट इज प्रेझेंट ऑर नॉट, वाक्य पूर्ण होऊ शकतं. म्हणजे ऑब्जेक्ट शिवाय an English sentence can also be said as a complete sentence without even an object. म्हणजे ऑब्जेक्ट नसला तरी वाक्य काय असेल, पूर्ण होऊ शकतं, बरोबर आहे. आता समजा मी वाक्य लिहितो, बर्ड्स फ्लाय. काय वाक्य घेतलं मी, बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. हे वाक्य पूर्ण नाही का, आहे ना. बर्ड्स काय आहे या वाक्यामध्ये, कर्ता. बर्ड्स काय आहेत, सब्जेक्ट आहे. आणि फ्लाय काय आहे वाक्यामध्ये, व्हर्ब आहे. पण समजा मी असं जर घेतलं इथे, आता बर्ड्स फ्लाय इन दी एअर. काय घेतलं वाक्य, बर्ड्स फ्लाय इन दी एअर. आता इथे पहा, बर्ड्स काय आहे वाक्याचा सब्जेक्ट, फ्लाय व्हर्ब आणि इन द एअर काय आहे वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. पक्षी उडतात, पण कुठे, पक्षी आकाशामध्ये उडतात, हवेमध्ये उडतात, बरोबर. असं आपण काय घेतलं, उदाहरण घेतलं. समजा आता आपण दुसरं उदाहरण घेऊ.
बेबी क्राईज. हे बेबी म्हणजे कोण? तुम्ही म्हणता ते बेबी नव्हे, बरोबर आहे. इथे बेबी म्हणजे कोण? लहान बाळ, बरोबर आहे. बेबी क्राईज, बाळ रडतं. बेबी सब्जेक्ट आहे, क्राईज वर्ब आहे. म्हणजे कर्ता आणि क्रियापद हे दोन्ही जरी वाक्यामध्ये असले तरी वाक्य पूर्ण होतं. म्हणजे इंग्लिशमध्ये इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर अन ऑब्जेक्ट टू बी प्रेझेंट इन द सेंटेन्स. ऑब्जेक्ट वाक्यामध्ये असलाच पाहिजे असं काहीही नाही. हे काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फक्त कर्ता आणि क्रियापद पाहिजे. कर्म असला तरी चालेल, नसला तरी चालेल. इथपर्यंत लक्षात आलं का? हे बेसिक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपण हे समजून घेऊया, सर हे सब्जेक्ट नेमकं म्हणायचं कोणाला? कोणाला सब्जेक्ट म्हणायचं? व्हॉट डू यू कॉल अ सब्जेक्ट? कशाला म्हणायचं सब्जेक्ट? पहा, सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय, वाक्यामध्ये क्रिया करणारा शब्द म्हणजे काय, कर्ता. तर साध्या भाषेमध्ये व्हॉट इज सब्जेक्ट? सब्जेक्ट इज an action doing word. काय म्हणतो आपण याला? an action doing word. वाक्यामध्ये कृती करणारा, क्रिया करणारा शब्द म्हणजे कोण? सब्जेक्ट असतो, बरोबर आहे. आता हे जे सब्जेक्ट आहे, सब्जेक्टचं काम आहे वाक्यामध्ये कृती करणे. आता सब्जेक्ट कोणकोणते असतात? त्यांना आपण पर्सनल प्रोनाऊन किंवा सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन पण म्हणतो. आता सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय? तर वाक्यामध्ये जे सब्जेक्टचं काम करतात म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन असं म्हणतो. मग आता पहा मित्रांनो, जसं की आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखादं नाऊन असेल, एखाद्या व्यक्तीचं नाम, तर त्याला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट म्हणतो. आता पहा, आय, आय कोणासाठी वापरतात? आय इज यूज्ड फॉर वन सेल्फ. जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो तेव्हा आपण काय वापरतो? आय वापरतो. आय स्वतःचा विचार करतो तर काय वापरतो? आय वापरतो. आय इज यूज्ड फॉर वन सेल्फ, स्वतःसाठी आय वापरतो. नंतर आहे वी. वी कोणासाठी वापरतात? मोर दॅन टू पर्सन इन्क्लुडिंग आय, म्हणजे मी आहे. आपण काय म्हणतो? वी आर द CRG स्टुडंट्स. आपण CRGचे स्टुडंट आहोत. म्हणजे स्वतःला आपण कन्सिडर केलं, दोन लोकांसाठी किंवा दोनपेक्षा जास्त. किंवा आपण म्हणतो ना, वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत. वी ऑल आर फ्रेंड्स, ठीक आहे. आता यू आहे, यू. आता मराठीमध्ये मित्रांनो, तुम्ही बापाला तू म्हणता का? का रे, कुठे गेला होता तू? आहे काय असं म्हणतो का आपण? नाही. मराठीमध्ये जनरली आपण काय करतो? तुम्ही म्हणतो. बाबा तुम्ही कुठे गेले होते? पण आईला मात्र तू म्हणतो. असं का? काय कारण आहे? कारण तर असायला पाहिजे ना, का आपण? देयर मस्ट बी सम रिझन. कारण तर असायला पाहिजे का? कधी विचार केला तुम्ही? कारण असं आहे की आईला आपण कॅज्युअली घेतो ना, रिस्पेक्टफुली आपण आईला ट्रीट करतो का नाही? म्हणजे आई ही आपल्याला खूप जवळची असते म्हणून आपण काय करतो? आईला नेहमी पहा तुम्ही आरे कारेमध्येच आपण ट्रीट करतो, ठीक आहे. तसं इंग्लिशमध्ये मोठा व्यक्ती असेल तर तुम्ही, बरोबर. समजा मी आहे, तुम्ही मला का रे काल कुठे गेला होता? का रे मास्तर काल कुठे गेला होता? असं म्हणतो का आपण? नाही. का हो सर काल कुठे गेले होते? सर काल दिसले नाही तुम्ही, काल आले नाही. आहो का हो बोलतो आपण. तसं इंग्लिशमध्ये आहो का हो आहे का? नाही. इंग्लिशमध्ये आहो का हो नाही. आहो जावं सुद्धा नाही, बरोबर आहे. तर इंग्लिशमध्ये आहे यू. म्हणजे जर समजा व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठा असेल तरी यू वापरता, छोटा असेल तरी यू वापरता, आदरार्थी असेल तरी यू. आता यू हा एक व्यक्तीसाठी सुद्धा वापरतात, तुमच्या समोर असणाऱ्या. यू इज यूज्ड फॉर वन पर्सन हु इज इन फ्रंट ऑफ यू. आणि एकापेक्षा जास्त असेल तरी आपण यूज वापरतो. जसं की यू आर माय स्टुडंट, तू माझा विद्यार्थी आहेस, एक. आता सगळ्यांना यू यू ऑल आर माय स्टुडंट्स. मग इथे जो नाऊन आहे, नाऊन यू सोबत वापरलेला नाम जर तुम्ही प्लुरल केलं तर याचा अर्थ तुम्ही अनेक लोकांबद्दल बोलत आहात. आणि यू सोबत वापरलेला नाऊन जर सिंग्युलर असेल तर तुम्ही एका व्यक्तीसोबत बद्दल बोलत आहात. आता उदाहरणाने सांगतो. यू आर माय स्टुडंट आणि दुसरं यू आर माय स्टुडंट्स. सांगा आता काय झालं? सिंग्युलर आहे तर यू सोबत आपण हे स्टुडंट नाऊन कसं वापरलं? सिंग्युलर वापरलं. आणि अनेक आहे म्हणून इथे काय केलं? स्टुडंट्स केलं. म्हणजे यू सोबतचं नाऊन जर प्लुरल असेल तर तुम्ही अनेक लोकांबद्दल बोलत आहात असा त्याचा अर्थ आहे.
आणि यू सोबतचं नाऊन जर सिंग्युलर असेल तर तुम्ही फक्त एका व्यक्तीबद्दल बोलत आहात असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. इज दिस क्लिअर? आलं का रे लक्षात? व्हेरी गुड. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता हे आपण वेगवेगळे प्रोनाऊन पाहिले. ठीक आहे, आता दे कधी वापरतात? दे दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांसाठी, पण ते आपल्या जवळ असेल तर वापरतो का नाही? समजा माझे आई वडील तिथे आहेत, दे आर माय पेरेंट्स. काय म्हणतो आपण? दे आर माय पॅरेंट्स नाही, पेरेंट्स. ओके, असं म्हणतो आपण. ओ दे आर माय फ्रेंड्स असं आपण म्हणतो. दे हा वापरतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांसाठी. तसंच ही कोणासाठी वापरतात? ही मेल जेंडर. एक तर एखादा मुलगा असेल त्यासाठी ही इज अ बॉय, ही इज ऋषिकेश, किंवा मग पुरुष मेल किंवा अ बॉय ऑर फॉर अ मेल, मेल जेंडर असेल तर ही. शी कोणासाठी वापरतात? हे बाळाची शी नव्हे, इथे शी म्हणजे काय आहे? फिमेल जेंडर. मुलगी असेल, ओ शी इज माय स्टुडंट, ओ शी इज अ गुड गर्ल. तर शी वापरतात एखाद्या मुलीसाठी किंवा स्त्रीसाठी, बरोबर आहे. तसंच इट कोणासाठी वापरतात? लाईफलेस थिंग. म्हणजे तुम्ही जर निर्जीव वस्तूंबद्दल बोलत असाल तर तिथे काय वापरल्या जातं मित्रांनो? इट वापरल्या जातं. सो इट इज यूज्ड फॉर द थिंग्स विच आर लाईफलेस. निर्जीव वस्तूंसाठी इट वापरतात. तसंच नाऊन. आता नाऊन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं नाऊन. समजा माझं नाव मनोज आहे, तुम्ही नाऊन वापरू शकता. अ मनोज इज अ गुड पर्सन असं तुम्ही म्हणू शकता. अ मनोज इज नॉट अ गुड पर्सन, जे काही असेल तुम्ही ते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव वापरलं वाक्यामध्ये तर ते नाव सुद्धा काय करतं मित्रांनो? कर्त्याचं काम करत असतं. ठीक आहे, मग कर्ता म्हणजे काय लक्षात आला का तुम्हाला? वाक्यामध्ये कृती करणारा शब्द म्हणजे कोण? कर्ता. समजा आता मी वाक्य इथे घेतो की वी आर प्लेइंग क्रिकेट. वी आर प्लेइंग क्रिकेट. काय आहे अर्थ याचा? आम्ही क्रिकेट खेळत आहोत. तर इथे वी काय आहे? वी हा कर्ता आहे. कोण? हु आर प्लेइंग क्रिकेट? वी आर प्लेइंग क्रिकेट. म्हणजे इथे वी काय करतो? क्रिकेट खेळण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती कोणाकडून होत आहे? वी कडून होत आहे. मग वी काय झाला वाक्यामध्ये? कर्ता. वी काय झाला वाक्यामध्ये? कर्ता झाला. आला का लक्षामध्ये? हे लक्षात ठेवा. सो वी काय झाला? कर्ता, बरोबर आहे. वी आर प्लेइंग क्रिकेट हे झालं वी, वाक्याचा सब्जेक्ट आहे. समजा असं लिहितो आपण, आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. तर वाक्यामध्ये आय काय झाला? वाक्याचा कर्ता झाला, सब्जेक्ट झाला ना, वाक्याचा कर्ता झाला. तर त्याला काय म्हटलं आपण? आयला आपण वाक्याचा सब्जेक्ट म्हटलाय, कर्ता म्हटलाय. आलं लक्षामध्ये इथपर्यंत? हे काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर कर्ता म्हणजे काय? ऍक्शन डुईंग वर्ड. आता राहिला दुसरा आपला काय आहे मित्रांनो? आपल्याकडे दुसरं काय आहे? आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट. आता पहा, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कर्त्याद्वारे केलेली क्रिया. का कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो त्याला कर्म म्हणतो आपण. समजा आपण एक उदाहरण घेऊ. सगळ्यांना ॲपल किंवा आंबा खायला आवडतो, बरोबर आहे. प्रत्येकाच्या आवडीचं फळ आंबा असतंच, म्हणून आपण आंब्याचं उदाहरण घेऊ. समजा इथे आपण वाक्य घेतलं की आय ईट अ मँगो, असं आपण वाक्य घेतलंय. आय ईट अ मँगो. आता इथे मँगो जो आहे तो काय आहे मित्रांनो? एका फळाचं नाव आहे, बरोबर आहे, ऑब्जेक्ट आहे. आता आय हा काय झाला? सब्जेक्ट झाला. अच्छा, त्याच्याद्वारे कोणती कृती होत आहे? ईट, खाण्याची कृती. आय ईट अ मँगो. काय आहे? आय ईट अ मँगो. अ मँगो काय आहे? वाक्याचा कर्म. म्हणजे आय कडून क्रिया होत आहे कशाची? खाण्याची. पण तो कोणाला खातोय? आंब्याला खातोय. म्हणजे पहा, कर्त्याद्वारे क्रिया केल्या जाते आणि कर्माद्वारे ती क्रिया काय केल्या जाते? ऍक्सेप्ट केल्या जाते, रिसीव केल्या जाते. सो इफ सब्जेक्ट इज अन ऍक्शन डुईंग वर्ड, then what is an object? Object is an action receiving word. तर ऑब्जेक्ट कशाला म्हणतो आपण? की वाक्यामध्ये ज्याच्यावरती काय केल्या जाते? कृती केल्या जाते, त्याला आपण काय म्हणतो? त्याला ऑब्जेक्ट म्हणतो. ऍक्शन रिसिव्हिंग वर्ड, त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणतो. आता राहिला व्हर्ब. तर व्हर्ब कशाला म्हणायचं? बघा, आय ईट अ मँगो. ईट हा जो शब्द आहे, ईट म्हणजे खाणे. तर या ईट शब्दावरून तुम्हाला कळतंय की सर वाक्यामध्ये काहीतरी कृती होतीये, असं तुम्हाला बोध होतोय, नॉलेज येतंय. याचा अर्थ काय? की वाक्यामध्ये ऍक्शन शोईंग वर्ड जो असतो, काय असतो? ऍक्शन शोईंग वर्ड जो असतो, तर त्या ऍक्शन शोईंग वर्डला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो व्हर्ब. काय म्हणतो? व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय? क्रियापद आहे.
तर व्हर्बचा अर्थ काय, अन ऍक्शन शोईंग वर्ड इज कॉल्ड ॲज ए व्हर्ब. वाक्यामध्ये कृती दाखवणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. इज दिस क्लिअर? येते का लक्षामध्ये बाळांनो? हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर व्हर्बला म्हणतात ऍक्शन शोईंग वर्ड. आलं लक्षामध्ये? आता या व्हर्बचे वेगवेगळे स्वरूप असतात, वेगवेगळे फॉर्म्स असतात. जसं तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही शक्तिमान सिरियल पाहिली आहे का? नाही, तुम्ही नसेल पाहिली. तुम्ही जन्मायच्या आधीच ती संपली असेल कदाचित. आमच्या बालपणात पाहायची. ठीक आहे. आता ज्यांचं एज 25च्या अभव आहे ना, त्यांना त्याबद्दल माहिती आहे. जी लोक आता आहे ना, म्हणजे 2000 नंतर जन्मलेली पिढी जी आहे ना, 2005 नंतर, तुम्ही 2005 नंतरचेच असाल सगळे, त्यांना ते माहिती नसेल कदाचित. हां, अँटिना. तर त्यामध्ये एक पात्र आहे, एक शक्तिमान नावाचा व्यक्ती आहे. जेव्हा जेव्हा लोकांवर संकट येतं तेव्हा तो शक्तिमान बनतो. आणि नॉर्मल तो काय असतो? गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री. बरोबर आहे, तो गंगाधर असतो. एकच व्यक्ती आहे, पण त्याचे स्वरूप बदलत आहेत ना. तसंच व्हर्ब आहे. व्हर्बचे फॉर्म्स चेंज होतात. टेन्स चेंज झाला का व्हर्बच्या फॉर्ममध्ये काय होणार? बदल. म्हणजे सिम्पलमध्ये वेगळा राहतो, पास्टमध्ये वेगळा आहे, कंटिन्युअसमध्ये वेगळा आहे, आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वेगळा आहे, परफेक्टमध्ये पण वेगळा आहे. तर आपल्याकडे जो व्हर्ब असतो मित्रांनो, या व्हर्बचे काय असतात? वेगवेगळे फॉर्म्स असतात. तर पहिला जो व्हर्बचा फॉर्म असतो त्याला काय म्हणतात? प्रेझेंट फॉर्म. ठीक आहे, काय म्हणतात? प्रेझेंट फॉर्म. दुसरा असतो त्याला म्हणतो आपण पास्ट फॉर्म. प्रेझेंट म्हणजे क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप, पास्ट म्हणजे क्रियापदाचे भूतकाळी रूप. तिसरं जे असतं त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. काय म्हणतात? पास्ट पार्टिसिपल. त्याला म्हणतात क्रियापदाचे पूर्ण रूप. आणि चौथं जे असतं त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणतात? प्रेझेंट पार्टिसिपल. त्याला म्हणतात क्रियापदाचे चालू पूर्ण रूप. हे झाले 4 महत्वाचे. प्रेझेंट फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब, अँड देन कम्स प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. आणि त्यानंतर जे 5वं असतं ते 5वं कुठलं असतं? त्याला म्हणतात इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. काय म्हणतात त्याला? इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. जे 6वं असतं त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं जिरंड फॉर्म ऑफ दी वर्ब. जिरंड फॉर्म म्हणजे काय? क्रियापदाचा आयएनजी रूप म्हणजेच काय? जिरंड फॉर्म. जिरंड हा जरी क्रियापदाचा रूप असेल पण वाक्यामध्ये त्याचा उपयोग क्रियापद म्हणून होत नाही, तर वाक्यामध्ये त्याचा उपयोग वाक्याचा कर्ता म्हणून किंवा नाऊन म्हणून होतो. जसं की स्मोकिंग इज बॅड फॉर हेल्थ. तिथे स्मोकिंग हा जिरंड आहे, पण तो क्रियापद म्हणून आलाय का? तो नाऊन म्हणून आलाय. तर हे काय असतात? क्रियापदाचे वेगवेगळे रूप असतात. जसं की तुम्हाला उदाहरण देतो. समजा आपण घेऊ राईट. राईट हा क्रियापदाचा पहिलं रूप. दुसरं रूप काय असेल? रोट. तिसरं रिटन. काय असेल? रिटन. चौथं काय असेल? रायटिंग. नंतर टू राईट. आणि परत काय असेल इथे? रायटिंग. काय असेल? रायटिंग. म्हणजे राईट, रोट, रिटन, रायटिंग, टू राईट अँड रायटिंग. हे झाले क्रियापदाचे वेगवेगळे रूप. आता पहा, काही क्रियापद असे असतात की त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला काय लागतं? ईडी लागतं. काय लागतं? ईडी. ते सरकारवाली ईडी नव्हे, ते इलेक्शन डिरेक्टरेट, ते वेगळं. ईडी जिथे इलिगल मनी बिझनेस होतो त्याला ईडी म्हणतात. हे ईडी म्हणजे काय? प्रत्यय, सफिक्स म्हणून. आता बघा, समजा आपण वॉक घेतलं. वॉक. वॉक पहिलं रूप. दुसरं काय येतं? वाकडं. वॉक्ड. ट, ईडीचा ट उच्चार होतो. ठीक आहे. नंतर टॉक, टाकडं, मेक, मेकडं, आहे की नाही? असं नव्हे. तिसरं पण रूप काय आहे? वॉक्ड. नंतर चौथं वॉकिंग. नंतर टू वॉक. आणि परत काय येतं? वॉकिंग. आलं का लक्षामध्ये? हे काय आहे? क्रियापदाचे वेगवेगळी रूपे. काय आहेत? क्रियापदाची वेगवेगळी रूपे. वॉक, वॉक्ड, वॉक्ड, वॉकिंग, टू वॉक, वॉकिंग. हे काय करायचंय? आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला याबद्दल थोडंसं सांगतो आणि मग आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हा जो टॉपिक आहे हा आपण काय करूया? पूर्ण डिस्कस करूया. येते लक्षामध्ये? एनी प्रॉब्लेम, एनी डिफिकल्टी? ठीक आहे, चला आपण इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरला रिमेनिंग पार्ट कंटिन्यू करूया. आणि मग हे बेसिक झालं, लक्षात आलं ना तुम्हाला? रिविजन म्हणून लक्षात आलं पाहिजे. मग एक एक टॉपिक आपण शिकायला मोकळे. ठीक है, तो यहाँ पे रुकते हैं गाइज और कल इसी टाइम पे वी विल कंटिन्यू आवर सेशन.